Very good morning to all of you. In our previous lectures, we have gone with these different staining methods that were useful for identifying the organisms or to study the morphology of the organisms. We have studied staining techniques like monochrome staining, negative staining, gram staining, acid-fast staining for a variety of organisms that you can see. Now we'll come to the topic of culture media. So what is the culture media? What is the physiology of the culture media? कल्चर मीडिया म्हणजे काय, ऑर्गॅनिझम्स कसे आपण आयसोलेट करू शकतो, आपण लॅब मध्ये कल्चर ऑर्गॅनिझम्स कसे बघू शकतो. ऑल दीज पॉइंट्स विल बी कवर्ड इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. So let us understand what is a culture media. A growth medium or culture medium is a liquid or gel designed to support the growth of microorganisms or cells or small plant like the moss, Physiometria patens, that is Marigina matrica, which is being published in Brock's Biology, or any liquid or solid preparations made specifically for growth, storage or transport of microorganisms or other types of cells. म्हणजे काय तर आपण बॅक्टेरिया हे शरीरामध्ये बघितले आपण जसं होतं फॉर एक्झाम्पल टीबीचं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, बॅक्टेरिया आहे अँड दॅट इज प्रेझेंट इनसाइड द लंग्स. नाउ वी वांट टू स्टडी. तर प्रत्येक वेळेस आपण थोडीच करणार आहे की बाबा एखादा पेशंट घ्यायचा त्याचे लंग्स ओपन करायचे तिथला बॅक्टेरिया आयसोलेट करा. इट्स नॉट पॉसिबल लाईक दॅट. Therefore, what we do as a microbiologist that we create certain kind of environment inside the laboratory which is called as culture media, and on that culture media we start developing or growing microorganisms. So once the microorganisms grow there, it will be helpful for us to understand our study. पण ते करत असताना आपण कल्चर मीडिया जो तयार करतो तो कल्चर मीडिया म्हणजे काय असणार आहे. एक तर कल्चर मीडिया एक लिक्विड असेल किंवा जेल फॉर्म आहे विच सपोर्ट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. म्हणजे आपण त्यांना तयार करून देतो कंडिशन्स. कोणत्या कंडिशन्स जे लॅबोरेटरी मध्ये आहेत अशाच कंडिशन आपण त्यांना तयार करून देतो. सो वन्स दॅट कंडिशन इज बीन डेव्हलप फॉर देम देन अँड ओनली देन दे विल बी एबल टू सर्वाइव्ह इन दॅट एन्व्हायरमेंट. आणि त्या जी कंडिशन आपण तयार करतोय जी फुल ऑफ न्यूट्रिएंट्स आहे, फुल ऑफ डिफरंट केमिकल्स आहेत, यांना तिथं तयार करण्याचं काम आपण करून करतोय. त्याला आपण सगळं काय म्हणणार आहोत तर वी आर टेलिंग इट ॲज मीडिया. त्याला म्हणतात कल्चर मीडिया और कल्चर मीडिया. कल्टिवेशन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इम्पॉर्टंट फॅक्टर्स. आता असं गरज नाही की प्रत्येक वेळेस बॉडीतले सगळे ऑर्गॅनिझम्स आपल्याला लॅबोरेटरीमध्ये कल्चर करता येतील. नॉट. इट्स नॉट नेसेसरी और इट इज नॉट ऍक्च्युअली पॉसिबल. पण आपल्याला ते कल्चर करता येतात. पण इट डिपेंड्स अपॉन सर्टन अमाउंट ऑफ फॅक्टर्स. सो व्हॉट आर दोज फॅक्टर्स? प्रॉपर न्यूट्रिएंट्स मस्ट बी अवेलेबल. कसं आहे, सिंपल एक गोष्ट आहे की आपण इथं राहतो, आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आपण आहोत, इथं उन्हाचा बराचसा प्रादुर्भाव असतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीला इथून उचलून डायरेक्ट एकदम काश्मीरमध्ये टाकून दिलं तर आपण तिथं पटकन दिवशी ऍडजस्ट होऊ शकत नाही. किंवा एखादा नॉर्थ पोलचा किंवा काश्मीरचा एखादा व्यक्ती जर इथं आला तर त्याला खूप स्वेटिंग होईल, त्याला खूप गरमी होईल. मीन्स इट इज नॉट अडॅप्टेड टू दॅट एन्व्हायरमेंट. तसंच आहे की बॅक्टेरिया जोपर्यंत त्या एन्व्हायरमेंट जे आपण तयार करतो आहे लॅबोरेटरीमध्ये त्याला हॅबिच्युअलाइज व्हायसाठी म्हणून देयर शुड बी द प्रॉपर न्यूट्रिएंट्स मस्ट बी अवेलेबल इनसाइड दॅट मीडिया. तो मीडिया जो काही तयार करणार आहोत आपण त्याच्यामध्ये प्रॉपर न्यूट्रिएंट्सचं प्रमाण हे व्यवस्थितरित्या असणं आवश्यक आहे. ऑक्सिजन अँड अदर गॅसेस मस्ट बी अवेलेबल ॲज रिक्वायर्ड. ऑक्सिजन तिथे असला पाहिजे, वेगवेगळे गॅसेस तिथे असले पाहिजे. मॉइश्चर इज नेसेसरी. द मीडियम मस्ट हॅव एन अप्रोप्रिएट पीएच. पीएच तिथं असणं आवश्यक आहे. करेक्ट पीएच त्या मीडियमचा जर असेल तर इट विल बी हेल्पफुल फॉर एव्हरी सॉर्ट ऑफ पर्सन टू वर्क आउट इन दॅट प्लेस. प्रॉपर टेम्परेचर रिलेशन मस्ट बी प्रिव्हेंट. द मीडियम मस्ट बी फ्री ऑफ इंटरफिअरिंग बायोबर्डन अँड कंटॅमिनेशन मस्ट बी प्रिव्हेंट. मग ते मीडिया कसा असला पाहिजे की त्याच्यामध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया नको असले पाहिजे. इट शुड बी अ व्हेरी फ्रेश मीडियम. इट शुड बी मीडियम फॉर कल्टिवेशन ऑफ ऑर्गॅनिझम. आधीच त्याच्यात जर बॅक्टेरिया असतील तर हे जे नवीन बॅक्टेरिया आपण त्याच्यावर कल्टिवेट करणार आहोत त्यांना ते न्यूट्रिएंट मिळणार नाही अँड द थिंग्स विल नॉट बी इन अ व्हेरी प्रॉपर वे. चांगल्या रीते आपल्याला कल्टिवेशन मिळू शकत नाही. तर हे काही पॉइंट्स आहे की ज्याच्यामुळे आपण एक कल्चर मीडिया व्यवस्थितरित्या बनवू शकतो. सॅटिस्फॅक्टरी मायक्रोबायोलॉजिकल कल्चरल मीडिया मस्ट कंटेन अवेलेबल सोर्सेस. काय काय असलं पाहिजे? इट शुड हॅव कार्बन सोर्स, नायट्रोजन सोर्स, इनऑर्गॅनिक फॉस्फेट अँड सल्फर सोर्स, ट्रेस मेटल्स महत्वाचा पार्ट आहे, वॉटर अँड व्हायटॅमिन्स. हे वेगवेगळे कॉन्स्टिट्यूएंट्स त्या मीडियामध्ये असले पाहिजे. जोपर्यंत हे मीडियामध्ये जर असणार नाही तर आपल्याला तिथे प्रॉपरली त्या मीडियाचं डिफाईन करता येणार नाही. सो व्हॉट इट शुड कंटेन? कार्बन, नायट्रोजन, इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स अँड सल्फर, trace metals, waters and
व्हायटॅमिन्स. बरोबर आहे. आता याचा उपयोग काय काय होतो बघू. These were originally supplied in the form of meat infusions. B for yeast extract frequently replaces meat infusion in the culture media. Addition of peptones, which are a digest of peptones, peptides, provide really available source of nitrogen and carbon. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपण इथे जर गेलो आपण इफ वी गो हियर, कार्बन कशासाठी लागत असतं. व्हॉट इज द यूज ऑफ कार्बन. कार्बन विल बी हेल्पफुल फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आपल्याला कार्बनची आवश्यकता असते. आपण कार्बोहायड्रेट पासून जो काही कार्बन मिळत असतो तो आपण सेपरेट आउट करून घेत असतो. सिमिलरली द मायक्रोऑर्गॅनिझम्स ऑल्सो नीड कार्बन. सो द कल्चर मीडिया शुड हॅव एन इवन इनफ अमाउंट ऑफ कार्बन दॅट इज प्रेझेंट इनसाइड द कल्चर मीडिया, ज्याच्यामुळे दॅट मायक्रोऑर्गॅनिझम विल स्टार्ट टू ग्रो और डेव्हलप इनसाइड. Nitrogen, of course, nitrogen is one of the most important element for the growth and development of organisms. त्याचा सोर्स वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो. अँड फॉस्फेट्स आणि सल्फर फॉस्फेट कमी प्रमाणामध्ये जरी लागत असेल तरी देर आर मेनी मेटाबॉलिक रिएक्शन्स विच आर ऍक्च्युअली टेकिंग प्लेस बिकॉज ऑफ फॉस्फेट्स अँड सल्फर. आणि त्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये पण फॉस्फेट सल्फरचा ही महत्त्वाचा रोल असतो. ट्रेस मेटल्स खूप कमी प्रमाणात लागणारे ट्रेस मेटल्स आहेत. बट दीज ट्रेस मेटल्स विल बी हेल्पफुल फॉर एनी सॉर्ट ऑफ मेटाबॉलिक रिएक्शन दॅट टेक्स प्लेस इनसाइड द बॅक्टेरियल सेल. सो दिस इज अगेन अ इम्पॉर्टंट पॉइंट टू बी नोटेड. वॉटर ऑफकोर्स जेही डेव्हलपमेंट होणार आहे त्याला वॉटर किंवा मॉइश्चर असणं आवश्यक आहे. अँड व्हायटॅमिन्स इट विल बी हेल्पफुल फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दोज बॅक्टेरिया. The pH of the culture medium is important for microorganisms control. बरोबर आहे. आपण कारण काय करतो, आपण ह्युमन बॉडी मधनं समजा जर घेतलेलं आहे तर थोडंफार ऍसिडिक पीएच आहे आणि आपण बॅक्टेरियल कल्चर इफ वी आर ग्रोइंग इनसाइड द लॅबोरेटरी देन दॅट कल्चर शुड हॅव द इनफ अमाउंट ऑफ पीएच इन अ व्हेरी रेग्युलेटेड मॅनर. म्हणजे काय की पीएच जे कॉन्स्टिट्यूएंट असणार आहे तिथलं त्या कल्चर मीडिया मधलं ते एकदम प्रॉपर राहायला पाहिजे, नाही तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बॅक्टेरियाची तिथं होणार नाही. Temperature is another important parameter. Mesophilic bacteria and fungi have optimum temperature of 25 to 40 degrees. Thermophilic, that is hot loving organisms, may grow temperatures greater than 45, and saprophiles, cold loving organisms, require temperature below 20. आता बॅक्टेरिया वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वेगवेगळ्या ठिकाणावरती प्रेझेंट आहेत. आपण नुसतं ह्युमन बॉडी कन्सन्ट्रेशन नका करू. सॉइल मध्ये बॅक्टेरिया आहेत, एअर मध्ये बॅक्टेरिया आहेत, पाण्यात बॅक्टेरिया आहेत, माउंटन्स मध्ये आहेत, डेझर्ट्स मध्ये बॅक्टेरिया आहेत, सी मध्ये बॅक्टेरिया आहे, नॉर्थ पोल किंवा कोल्ड रिजन मध्ये बॅक्टेरिया आहे. पण हे बॅक्टेरिया त्यांच्या हॅबिटॅट मध्ये तिथे जेव्हा राहतात दे रिक्वायर स्पेसिफिक अमाऊंट ऑफ टेम्परेचर. तर ते टेम्परेचर मेंटेन करायचं पण काम ह्या मीडियामध्ये व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे. नॉर्मल जेव्हा ऑर्गॅनिझम्स आहेत दे कॅन लिव्ह फ्रॉम 25 टू 40 डिग्रीज मध्ये ते राहू शकतात. पण आपण जर बॅक्टेरिया किंवा ऑर्गॅनिझम्स हॉट स्प्रिंग्स मधनं गरम पाण्याच्या झऱ्यामधनं जर आपण आयसोलेट केले तर त्याला टेम्परेचर किती लागतं बघा तुम्ही. टेम्परेचर शुड बी मोर दॅन 45 डिग्रीज. हे जर टेम्परेचर तिथं मेंटेन जर झालं नाही त्या मीडियाचं तर अल्टिमेटली वी विल नॉट बी एबल टू आयसोलेट दोज ऑर्गॅनिझम्स फ्रॉम हॉट स्प्रिंग्स. किंवा सॅक्रोफाइल्स नावाचे जे बॅक्टेरिया आहेत किंवा सॅक्रोफाइल्स ज्यांना आपण म्हणतो दीज बॅक्टेरिया दे ग्रो ॲट -20 डिग्री सेंटीग्रेड. असे बॅक्टेरिया जे कोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, जे हिमालयामध्ये राहतात, असे बॅक्टेरिया जर आयसोलेट करायचं झालं आपल्या लॅबोरेटरीमध्ये तर आपल्याला त्या कल्चर मीडियाचं जे टेम्परेचर आहे दॅट हॅज टू बी मेंटेन -20. सो वी विल बी एबल टू आयसोलेट द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम हिमालयाज ऑल्सो. पण टेम्परेचर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. का? कारण तिथं ती कंडिशन आहे. हिमालयामध्ये असणारं जे टेम्परेचर आहे ते बर्फाचं टेम्परेचर आहे ते -20 मध्ये आहे. आणि ती कंडिशन जर तुम्ही इथं प्रोड्यूस केली किंवा बॅक्टेरियासाठी कल्चरसाठी जी प्रोड्यूस केली तर अल्टिमेटली त्या मीडियामध्येच ती मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ होईल, अदरवाईज ग्रोथ होणार नाही. कॉमन कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ कल्चर मीडिया. कल्चर मीडियामध्ये काय काय गोष्टी असतात, काय काय गोष्टी असल्या पाहिजेत. अमिनो ऍसिड नायट्रोजन कशापासून मिळतो? पेप्टोन, प्रोटीन हायड्रोलायसिस, इन्फ्युजन्स अँड एक्सट्रॅक्ट्स. बरोबर आहे. ग्रोथ फॅक्टर्स मधनं काय काय मिळतील, कशापासून सोर्स आहे? ब्लड, सीरम, यीस्ट एक्सट्रॅक्ट, व्हिटॅमिन्स, NAD यांच्यापासून मिळणारे असणारे काय? ग्रोथ फॅक्टर्स. एनर्जी सोर्स, शुगर्स, अल्कोहोल्स, कार्बोहायड्रेट्स. हे वेगवेगळे सोर्सेस आहे की ज्याच्यापासून त्या बॅक्टेरियल कल्चर मीडिया हा तयार होतो. बफर सॉल्ट्स, फॉस्फेट, ऍसिटेट अँड सायट्रेट्स.
mineral salts and metals such as phosphate, sulfate, magnesium, calcium and iron. Selective agents, chemicals, antimicrobials of dyes आणि इंडिकेटेड डायज that is phenol, red or neutral. ही एक बेसिक कॉम्पोजिशन आहे. नेसेसरी नाही की प्रत्येक मीडियाला ह्याच कॉन्स्टिट्यूएंट्सची गरज असणार आहे. इट विल डिपेंड अपॉन ऑर्गॅनिझम्स अँड इट विल डिपेंड अपॉन the type of organisms that we are isolating. Based on that, the composition of the media may change. Preferred water is recommended for use. Purified water is recommended for use in the preparation of culture media. Defined by the United States Pharmacopoeia, purified water is water obtained by suitable process. It is prepared from water complying with the US Environmental Protection Agencies. It contains no added substance. चांगल्यात चांगला आपण काय वापरतो लॅब मध्ये वी युजली यूज डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटर जर असेल त्याच्यामध्ये तर त्या डिस्टिल्ड वॉटरच्या बेसिस वरतीच वन कॅन इझिली डेव्हलप ही कल्चर मीडिया. पेप्टोन, प्रोटीन, हायड्रोलायजेशन अँड इन्फ्युजन अँड एक्स्ट्रॅक्ट याच्यापासून काय मिळणार. आता मेजर सोर्स ऑफ नायट्रोजन अँड व्हिटॅमिन्स. असं सेपरेट नायट्रोजन आपल्या गॅलरीत घ्यायची गरज नाही आहे. हे पेप्टोन जे आपण वापरणार आहे त्याच्यापासूनच ऑर्गॅनिझम्स हा नायट्रोजन मिळणार आहे. प्लस व्हिटॅमिन्स आर ऑल्सो बीइंग युटिलाइज्ड और कॅन बी गिवन. Peptones are water soluble ingredients derived from proteins by hydrolyzing or digestion of source material, for example meat or milk. याच्यापासूनही आपल्याला तिथे डेव्हलपमेंट मिळू शकते. Carbohydrates are important in the culture media as energy source and may be used for differentiating genera and identifying species. Buffer, they maintain the pH of the culture media. Carbohydrate, of course, energy जितना आपल्याला लागणार आहे, metabolic processes ज्या काही लागणार आहे, those all processes are helpful for the growth and development, and food पासून आपल्याला मिळतं energy from the carbohydrate that are being present. The energy can be utilized or can be given out. Selective agents include bile salts, dyes and antimicrobial agents. हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीमायक्रोबियल एजंट्स आपण सिलेक्टिव्ह मीडिया मध्ये टाकू शकतो. म्हणजे स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स जेव्हा आपल्याला आयसोलेट करायचे आहेत at that time only we can utilize that particular type of organisms. Bile salts and deoxycholate are selective for the isolation of gram-negative microorganism inhibiting gram-positive. हा स्पेसिफिक आहे की बाइल सॉल्ट्स टाकल्यामुळे फक्त ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स तिथे होतील आणि ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स ग्रो होणार नाही. Dyes and indicators are essential in the preparation of differential and selective media. फॉर एक्झाम्पल जसं आपण मॅकॉन्कीज अगर जर तयार करत तर त्याच्यामध्ये फिनॉल रेट टाकला जातो. मग फिनॉल रेट इंडिकेटर काय करतो तर फिनॉल रेट इंडिकेटर डिफरन्शिएट बिटवीन ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. म्हणजे लॅक्टोज फर्मेंटिंग जर असेल तर आपल्याला रेड कलरच्या कॉलनीज मिळतील, नॉन फर्मेंटिंग असेल तर व्हाईट कलरच्या कॉलनीज मिळतील. Means it differentiates between the type of bacteria that we need to isolate onto that particular environment. In these formulation, dyes acts as bacteriostatic agents or indicators of change in acidity or alkalinity of the substance. म्हणजे इंडिकेटर ते इंडिकेट करतात की बाबा हे ऑर्गॅनिझम्स कोणत्या प्रकारचे आहेत. Antimicrobial agents are used in media to inhibit the growth of bacteria and yeast and fungi. जे ऑर्गॅनिझम्स आपल्याला आवश्यक नसतील, आपल्याला स्पेसिफिक ऑर्गॅनिझम जर बघायचे असतील त्या मीडियावरती, त्या कल्चर मीडियावरती, तर फॉर दॅट पर्पज वी नीड टू हॅव सर्टन सिलेक्टिव्ह अँटीमायक्रोबियल एजंट्स which will only help the specific organism to grow. The rest of the organisms are not being grown. Solidifying agents including agar, gelatin and albumin can be added to the liquid medium in order to change the consistency of the solid or semi-solid state. Chromogens and fluorogens are substrates incorporated into culture media to allow organisms differentiating and identification. When these substrates are degraded by specific enzymes, they release different color of fluorescence. ही एक नवीन मेथड आहे की ज्याच्यामुळे हे पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशन होऊ शकतं बॅक्टेरियाचं. की स्पेसिफिक सबस्ट्रेट इथे टाकल्याचं बॅक्टेरियाने जे एन्झाईम प्रोड्यूस करणारा बॅक्टेरिया असेल तर इट विल डिग्रेड दॅट सबस्ट्रेट आणि कन्वर्ट इनटू प्रोडक्ट अँड यू कॅन इझिली आयडेंटिफाय दॅट प्रोडक्ट बेस्ड ऑन देअर कलर्स. Atmosphere, most bacteria capable of growing under ordinary conditions of oxygen density. Obligate anaerobes requires free addition of oxygen, while anaerobes grow only in absence of atmospheric oxygen. म्हणजे काय की बॅक्टेरियाला ऑक्सिजनची आवश्यकता असते, पण काही बॅक्टेरिया असे असणार आहे की जे ऍक्च्युअली डू नॉट नीड द ऑक्सिजन ॲट ऑल. त्यांना anaerobic organisms आपण म्हणतो. एरोबिक which needs oxygen, anaerobic which do not need oxygen for that growth. कल्चर मीडिया तशा प्रकारे आपल्याला करणं आवश्यक असतं.
Aerobic conditions for growth of microorganisms are obtained in number of ways: addition of short amount of agar to liquid medium, addition of fresh tissue to the medium, addition of reducing sugar to the medium, displacement of air by hydrogen or nitrogen, absorption of oxygen by chemicals, inoculation into deep layers of solid media under layer of oil or liquid media. वेगवेगळ्या कंडिशन्स तिथे आपण डेव्हलप करू शकतो. एनोरोबिक कंडिशन्स जर डेव्हलप करायच्या झाल्या त्या वेगवेगळ्या प्रकारे आपण एनोरोबिक कंडिशन्स पण तिथे डेव्हलप करू शकतो. Many microorganisms require environmental 5 to 10% CO2 level greater than 10% are often inhibited. CO2 काही ऑर्गॅनिझम्सना आवश्यक असतो, 5 ते 10% फक्त CO2 इथं आवश्यक असतो, रेस्ट इज नॉट needed. Culture media vary in their susceptibility to form toxic oxidation processes if exposed to light or air. बऱ्याच वेळा ऑक्सिडेशन प्रोसेसनी पण तिथे टॉक्सिक केमिकल जनरेट होऊ शकतात. Water activity. Proper moisture conditions are necessary for continued luxuriant growth of microorganisms. मी आधी सांगितलं की पाणी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे की ज्याच्यामुळेच the organisms will try to develop in that particular manner as well. Protective agent, calcium carbonate, soluble starch, charcoals, these are all examples of bacteria, bacterial growth factors. NAD, nicotinamide and hexamine are growth factors required by certain bacteria, removable species for enhanced growth and Neisseria species as well. तर हे वेगवेगळे जे कॉन्स्टिट्यूएंट्स आहेत, these all constituents are helpful for the growth and development of bacteria. म्हणजे याच्यातलं जर कॉन्स्टिट्यूएंट्सचं प्रमाण जर आपलं चुकलं तर अल्टिमेटली we will not be able to get that bacteria or to develop that bacteria in a very proper manner. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आता बेसिकच पार्ट आपण लक्षात केलाय. In the next lecture we'll try to communicate something which will be associated with the specificity of a bacteria. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ आपण कल्चर मीडिया घेऊ ज्याच्यामध्ये कल्चर मीडिया कसे डिफाइन करतात, कोणत्या बॅक्टेरियासाठी कोणता कल्चर मीडिया वापरला जातो. इन माय नेक्स्ट लेक्चर विल ट्राय टू कंटिन्यू. बाय.